This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही निवडक आणि महत्त्वाच्या घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली. शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे प्रामुख्याने उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना संजय निरुपम आपल्या पक्षाची आणि नेत्यांची प्रतिमा कशी बदनाम करायची याचा प्रयत्न करतायत. कोणीतरी सुपारी घेऊन त्यांच्या मागे जात आहे असं दिसतंय. कोणीही आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही घाबरत नाही. खिचडीचा मुद्दा 2020 चा आहे, आज 2024 आहे. सगळ्यांना कळून चुकलंय की फक्त राजकीय दृष्ट्या आमची बदनामी होत आहे, बाकी काही नाही असं वक्तव्य प्रवक्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आनंद दुबे यांनी केलंय. नमो संवाद मेळावा दरम्यान शिरपूर येथे मंत्री विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणादरम्यान अजब विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी पाठविलेल्या योजना आम्ही पोहोचवण्यात कमी पडलो असल्याचं म्हणत आम्ही या योजना पोहोचवू शकत असतो तर खूप मोठं काम झालं असतं असं विधान मंत्री विजयकुमार गावित यांनी केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज पुरंदर दौऱ्यादरम्यान माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. शिवतारे यांच्या सासवड येथील निवासस्थानी झालेल्या भेटीत सुनेत्रा पवार यांनी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी विजय शिवतारे यांनी आम्ही सर्वजण मनापासून सक्रिय झालो असून कार्यकर्तेही विविध गावात प्रचार करतायत, त्यामुळे पुरंदर तालुक्यांना 50,000पेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असं विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितलं. नांदेड लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार असून यात निवडणूक लढवण्यासाठी एकूण 92 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यात अर्ज छाननीत 8 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आज शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 43 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून आता नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 23 उमेदवार रिंगणात राहणार असल्याचं चित्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलंय. शेगाव येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीमध्ये बंडाळी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अखेर ज्ञानेश्वर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. उमेदवारी अर्ज मागे घेत असताना त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या कार्यालयात जाऊन पत्रकार परिषदेत उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी माहिती दिली आहे की संपूर्ण जालना जिल्ह्यात 8 तालुक्यामध्ये 213 गावे आहेत आणि 60 वाड्या आहेत. या भागात बऱ्याच ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याची माहिती प्रशासनाला होताच प्रशासनानं तात्काळ या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून उपलब्ध करून देत एकूण संपूर्ण जिल्हाभरात 336 पाण्याचे टँकर रोज नागरिकांची तहान भागवत आहे. टँकरसाठी तसेच इतर कामासाठी 327 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकर लवकर उपलब्ध व्हावे म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांना सर्व SDO यांना टँकरचे अधिकार दिलेले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं घराणेशाहीवर नाराज झालेल्या गव्हाणकरांनी भाजपासोबत बंडखोरी केली होती. गेले 3-4 दिवस चर्चा सुरू होती की गव्हाणकर माघार घेतील की बंडखोरी करतील. तोच काल दुपारी फडणवीसांनी फोन करून गव्हाणकर यांची समजूत काढली आणि आज बंडखोरी केलेल्या नारायण गव्हाणकरांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलंय. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अमरावती येथे मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती करून शपथ दिल्या गेली. लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, मतदान करावं यासाठी अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवर मानवी साखळी करत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन नवीन मतदारांसह सर्व मतदारांनी मतदान करावं हा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्टेडियमभर मानवी साखळी केली होती. आम्ही मतदान करू अशा प्रकारचं शपथ सर्वांना देण्यात आली. आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालंय. आज हदगाव येथे सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी यासाठी जनजागृती अभियानांतर्गत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगाव यांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये पथनाट्याच्या आधारे जनजागृती करण्यात आली. या शिबिराला हदगावचे तहसीलदार विनोद गुंडवार, गट शिक्षणाधिकारी किशन फोले, तलाठी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन मुंगल आणि तहसील उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणि यासह टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये माझ्या म्हणजेच आजच्या लोखंडे सोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100. अरे बाराती आ गए. दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है. मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा. अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी. आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट. तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए. आपका जिससे हो मान आलीशान. PNC अप्लाई. Londi Jewelers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.